परफेक्ट ना. दरी रा 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 रे रे रा ते मी संध्या काळी गातो मी संध्या तू मला बर करूया का शिकविले स्टार्ट. गीते भय इथले संपत नाही. रेडी. स्टार्ट. रेडी. तर नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी पॉडकास्टमध्ये स्वागत करतोय सह्या हेरू चॅनलवर. बऱ्याच मुलींनी आणि स्त्रियांनी मला पर्सनल मेसेज केले होते की तुम्ही अमृताचा इंटरव्ह्यू घेतला आणि प्रसादला तुम्ही बोलावलं नाही. तर आज खास त्यांच्या आग्रहास्तव मी प्रसादबरोबर गप्पा मारणार आहे. प्रसाद हा तसा माझा खूप जुना मित्र आहे. साधारण 2003 सालापासून आम्ही एकत्र आहोत. एका नाट्य शिबिराच्या निमित्ताने मी एकत्र आलो होतो. त्याची फार काय ओळख करून द्यायची गरज नाही, कारण की तो संपूर्ण महाराष्ट्राला काय तसं देशाला पण माहिती आहे, कारण की त्यानं बापरे. तर त्यानं बॉलिवूडमध्ये पण काम केलंय, त्यामुळे तो बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. हिंदी सिरियल्स केल्या, मराठी सिरियल्स तर तो 2005 पासूनच करतोय. 5च ना? 2000 नाही, 2008 पासून. 8 पासून. नाही, माझी ऍक्च्युली पहिली जी मालिका होती ती 2010 मध्ये होती. म्हणजे आता पहिली मालिका म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की खरंच चांगला रोल आणि चांगलं असं फुटेज प्रॉपर, म्हणजे लीड, वन ऑफ द लीड जसं असेल तर ते पहिले. बट या सगळ्याची सुरुवात करण्याच्या आधी मला हिरंब जोशी तुमच्यासाठी एक मेसेज आहे. तो म्हणजे शब्द सोड, भावना पकड. तर कृपा करून माझ्याकडून काही चुकीचं बोलण्यात आलं किंवा काही मराठी माझं चुकत असेल तर कृपा करून ते शब्द सोडावेत आणि भावना पकडावेत तुम्ही. आणि आजपर्यंत मी तुझे पॉडकास्ट बघितले, ते इतका आनंदी आणि इतका तू खुललेला दिसला नाहीयेस, ते आज आहे. क्या है इसका राज? आज खास खुश आहे म्हणजे कारण की बऱ्याच दिवसांनी मित्राबरोबर गप्पा मारायला बसणार आहे. असं रोज आम्ही एकत्र बसत नाही गप्पा मारायला. भेटलो तर अगदी एक तासभर कसं तरी किंवा अर्धा तास, त्यामध्ये 5-10 मिनिटं फक्त अशा वरवरच्याच गप्पा होतात. याचं इंट्रोडक्शन मी करून देतो, कारण माझी आणि हिरमची मैत्री ही खूप जुनी आहे. म्हणजे 2004 साली आमचे गुरुजी योगेश सोमण यांनी एक वर्कशॉप अरेंज केलं होतं, जे शासनाचं वर्कशॉप होतं. आणि महाराष्ट्रातल्या जेवढ्या नाट्यसंस्था आहेत त्या नाट्यसंस्थेतले काही निवडक विद्यार्थ्यांना बोलवून निवासी शिबिर होतं खानापूरला. खानापूर म्हणजे पानशेत धरणाच्या जवळ, खडकवासला इथे, पुणे. तर तिथे ते निवासी शिबिर होतं आणि तिथे माझी आणि हिरंब जोशी यांची भेट झाली. बरेच जण होते त्याच्यात. प्रणव जोशी नावाचा एक दिग्दर्शक आहे, आता तो बरेच नाटक डिरेक्ट करतो, तो होता. बरेच जण होते. पण तिथे जी सगळ्यात आमची गट्टी जमली तर ती म्हणजे हिरंब जोशी सोबत. आणि त्याच्यानंतर हिरंब जोशी माझ्या लग्नाच्या जस्ट आधी, मी त्याला जेव्हा मी आणि माझी बायको लिव्ह इन मध्ये होतो तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की बाबा असं असं आहे, लग्नाची ही तारीख आहे, तर तुला यायचं आहे. पण तो काही येऊ शकला नाही, आला नाही रादर, कारण त्याच्याही घरी लग्न होतं एक. पण त्यावेळी बरोबर तो फ्री होता, पण तो येऊ शकला नाही. पण तेव्हा तो म्हणत होता की ये न रे साताऱ्याला, ये न रे साताऱ्याला. मी म्हटलं येतो रे, येतो रे. आणि हिरंब जोशी हा असा आहे की त्याचे शब्द खरे ठरतात. काळी जीभ, असं काळी जीभ मला म्हणावीशी वाटत नाही, कारण की काळी जीभ जरा थोडस निगेटिव्ह वाटतं. पण तो थोडा आमचा हे आहे, गुरुजी आहे, तो सांगितलेल्या भाकीत खरं ठरतं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साताऱ्याला ये काय, मी डायरेक्ट आलोच, राहायलाच आलो आणि इथेच शूटिंग सुरू झालं. आता गेलं वर्षभर मी इथे राहतोय. आणि थँक्स टू हिरंब जोशी, सुरुवातीलाच आभार प्रदर्शन केलेलं चांगलं आहे. बघा, आज पहिल्यांदा इतकी छान सुरुवात झालेली आहे, कारण की मी नाहीतर एकदम रट्टाला सुरुवात करत होतो. ह्याच्या आधी अमृतानं छान शेवट केला होता. लगेच आता आवरू नकोस. सावरतोय बघा कसा. नाही, सावरत नाहीये. तर आज सुरुवात छान झाली आहे, प्रसादनं केली, एनर्जेटिक झाली आहे.
तर आता प्रश्न कसे सुरुवात करायचे ह्याचाच मला खरा प्रश्न तू पडलेला. अभ्यास नाही केलाय का? नाही मी कट अभ्यास करायचं. सगळ्यांना माहितीये, हे सगळं कट करून परत सुरू करा. नाही, नाही. जा व्यवस्थित प्रश्न सगळ्यांना अभ्यास माहितीये मी कसे घेतो, कारण की प्रश्न जर आधीच लिहून दिले तर असे प्रॉपर प्रश्नांची उत्तरं येत नाही, कारण की मग ते ओढून ताणून किंवा ते पद्धतीने ज्या पद्धतीने विचार करून केलेले असतात. मला नको सांगू ना ते त्या प्रश्न. practical. तू तुझ्या प्रश्न तयार केलेस का? अगदी मनात येईल ते मी विचारणार. तुझ्याबद्दल सगळं माहितीये, पण आता मी बिग बॉस बद्दल काही विचारणार नाही. तुला जे वाटेल ते विचार रे. कारण की तो तुझ्यासाठी मी इथे बसलोय. तुला जे प्रत्येकाने वाटेल ते तू विचार. सगळलेले विषय आहेत ते. तर मी सुरुवात इथून करतो की लोकांना माहित नसेल की ह्याची हा उत्तम एकांकिका स्पर्धेमधनं प्रचंड बक्षीस मिळवायचा. तर खरी तिथं सुरुवात कशी झाली? सो या सगळ्याची सुरुवात ऍक्च्युली तळेगावला झाली होती. माझ्या आई बाबांनी मला पण हे पण मी बऱ्याच ठिकाणी सांगितले, पण मी थोडं शॉर्ट मध्ये सांगतो. माझ्या आई बाबांनी मला एका नाट्य शिबिरात टाकलं. नाट्य शिबिर म्हणण्यापेक्षा ते बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर असतं ना, तळेगाव तसं प्रख्यात आहे. काही म्हणजे लोक वाम मार्गाला लागतात वगैरे, किंवा म्हणजे थोडंसं वातावरण त्यावेळी तळेगावचं असं काय खूप चांगलं नव्हतं. खाली मुलांसोबत खेळायला पाठवायचं तर बाबा जरा भीती वाटायची आई वडिलांना वगैरे, असं की बाबा गुटखाच करतील पोरं किंवा काहीच करतील. तर म्हणून आम्हाला शाळा, त्यातल्या त्यात आई बाबांनी मला कॉन्व्हेंट मीडियम मध्ये टाकलं होतं. त्याचा फार काही उपयोग झाला नाही, पण येस कधीतरी इंग्लिश भाषेचा उपयोग होतो. पण आणि मग तळेगाव दाभाडेमध्ये कलापिनी नावाची एक नाट्यसंस्था आहे, जी खूप वर्षानुवर्ष चालत आलेली नाट्यसंस्था आहे. भालजी पेंढारकरांच्या काळापासून आहे. आणि त्याचे डॉक्टर पुवा परांजपेंनी ती सुरू केलेली संस्था आहे. आणि तर त्याचे विश्वस्त आत्ताचे डॉक्टर अनंत परांजपे यांनी आता ती मी जेव्हापासून त्या संस्थेत आहे तेव्हापासून ते कार्यरत आहेत, म्हणजे ते संस्थापक आहेत त्याचे. तर तिथे मला टाकण्यात आलं आणि मला अजूनही आठवत आहे, शेपटीचा शाप नावाचं सोडण्यात आलं. तिथे सोडण्यात आलं मला. कारण तेच ना, म्हणजे जरा मुलं चांगल्या मार्गाला. त्यातल्या त्यात भावना आवरल्या. कसल्या भावना आवरल्या रे? नाही, तू मगाशी म्हटला शब्द सोड भावना, पण मी त्यातल्या त्यात ते मला टाकलं असं तू म्हटलास, पण म्हटलं तुला सोडलं. त्या तिथून ते सगळं सुरू झालं. आणि मग मी ऑलमोस्ट 8वी मध्ये असताना ठरवलं की बॉस हे एक गोष्ट आहे. बेसिकली ह्या सगळ्याची सुरुवात आहे ना अप्रिसिएशननी होते. तुम्हाला तुमचे लहानपणी ना खूप न्यूनगंड असतात, तर तुम्हाला ज्या गोष्टीसाठी अप्रिशिएट केलं जातं, ज्याच्याबद्दल तुमची तारीफ केली जाते, किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये, तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, तुम्ही तुमच्या नातवंडांमध्ये, नातेवाईकांमध्ये फेमस होता, तर त्या गोष्टीचं तुम्हाला कुतूहल वाटू लागतं. तर आय थिंक सो मी जे मिमिक्री करायचो किंवा थोडीफार ऍक्टिंग करायचो, बालनाट्य स्पर्धेत काम करायचो, तेवढ्या एका गोष्टीमुळे मी अप्रिशिएट व्हायचो बऱ्याच ठिकाणी. बिभ्यासात कधी आयुष्यात अप्रिशिएट नाही झालो, कारण की फार काही तसं केलेलंच नाहीये कर्तृत्व. पण त्या गोष्टीत हे झालं. तर त्यामुळे मी 8वीतच ठरवलं होतं की मला ह्यातच करिअर करायची इच्छा आहे. आणि मग त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. मग तर काय बऱ्यापैकी पुढचा प्रवास तुला माहितीये. पण मग त्याच्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात एकांकिका स्पर्धा करायला लागलो. पुरुषोत्तम करंडक हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे पुण्यातला. तर तिथे मी प्रयत्न केले, पण तिथे मी मस्ती होती बेसिकली. 10वी पर्यंत साधारणतः 3 एकांकिका माझ्या झाल्या होत्या. म्हणजे 3 एकांकिका आम्ही स्पर्धेंना घेऊन फिरलो होतो. तर मला असं झालं होतं की पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी मी जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, तर त्या कॉलेजमध्ये मला बॅकस्टेज करायला लावतील किंवा माझी गिनती करतील की नाही, म्हणून मी असं कॉलेज निवडलं की जिथे की त्या सगळ्याची सुरुवात मीच करेन. तर ते कॉलेज होतं वाडिया कॉलेज, नवरोजजी वाडिया सायन्स कॉलेज. आणि तिथे सगळे इतर प्रांतातले मुलं होते रे, म्हणजे मराठी फार कमी आणि पंजाबीच आहे, कोणी गुजरातीच आहे, कोणी कायच आहे. तर मी म्हणले कसं सुरू करायचं, आणि मी खूप प्रयत्न केला, खूप आटापिटा केला, पण तिथे काय ते गणित जमलं नाही. आणि मग काय ते 2 वर्ष मी काही पुरुषोत्तम साठी भाग घेतलाच नाही.
पण थँकफुली त्या 11वी मध्ये असताना मला योगेश सोमण भेटले आणि शिबिर योगेश सोमणाने लाईफ बदलून टाकली माझी, आपली हो आमच्या दोघांचीही बदलली. सुरुवातीला म्हणजे तो अभिनय क्षेत्रात आम्ही दोघांनी तशी सुरुवात नाही केली, आम्ही बॅकस्टेज करायचो. हो म्हणजे सगळेच. हो म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो स्वतःच सांगेल कुठं कुठं बॅकस्टेज केलंय. म्हणजे योगेश सोमणांनी आम्हाला सगळंच शिकवलं होतं. अक्षरशः जर लेवल नसेल तर ती लेवल बनवण्यापासून, म्हणजे फॅब्रिकेटर कडे जा, फॅब्रिकेटर कडे ते रॉड घेऊन या, मग ते रॉड वेल्डिंग करा, मग किती याचं पाहिजे तेवढंच बरोबर ते कापा, त्याच्यानंतर फळकाटा आणा, मग फळकाटा लावा, मग ते लेवल वाजायची. आता जे जे नाटक करतात त्यांना या गोष्टीचं भान असेल तर ती लेवल वाजायची, तर मग ते सगळ्या लेवल एकत्र करून दोरींनी बांधायची. इथपासून त्या सगळ्या गोष्टीपासून ते मग काय भरतनाट्य मंदिर मध्ये खास एक स्लॉट विकत घ्यायचे आणि मग तिथे लाइटिंगची स्पर्धा लागायची आमची, कोण सगळ्यात फास्ट लाइटिंग करतो. आणि हेरंब जोशी हा त्यातला तज्ज्ञ असल्यामुळे तो इंजिनियर झाला होता, तर त्यामुळे त्याला तसं लाइटिंगचं सेन्स होतं, कॉम्बिनेशनचं काय म्हणतात त्याला, पॅचिंग करता यायचं पटापट. तर त्यामुळे तो त्यात मास्टर होता. आणि त्याच्यानंतर बरीचशी कमर्शियल नाटकांमध्ये त्यांनी लाइटिंग केलेलं आहे, म्युझिक केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे लाइटिंगचं, सॉरी. त्यामुळं आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे 1 एप्रिल नावाची जी एकांकिका आहे ती घरी सांगितलं, म्हणजे आता सगळ्यांना माहित नाही पण एकांकिका स्पर्धांशी रिलेटेड जी मुलं आहेत, तर 1 एप्रिल नावाची जी एकांकिका आहे ती पहिल्यांदा जी केली होती ती आम्ही केली. ऍक्च्युली मी मेन सांगतो की आम्ही जेव्हा वर्कशॉप करत होतो तर त्यात 4 कॅरेक्टर्स आहेत, एक राकेश, अन्या, हो रे तुला आठवतंय, आजा आणि चौथं जे आहे ते माहित नाही, अन्या तू करत होता. नाही राकेश माझा होता, अन्या मी करत होतो. राकेश माझा होता, आजा प्रणव जोशी किंवा गणेश इनामदार, पण पहिल्यांदा गणेश इनामदार होता पहिल्या. पण आणि सच्चा पाटील होता. सचिन पाटील म्हणजे आताचा जो कास्टिंग आणि प्रोडक्शन बघतो झी मराठीचे, सचिन हगवणे पाटील, श्वेता शिंदेच्या प्रोडक्शनला काम करतो. पण ह्यातले जे आता ज्यांनी ती एकांकिका केली त्यांना त्यातले जे कॅरेक्टर जसे वागतात ते आम्ही रिअल लाईफ मध्ये होतो. आणि सो बेसिकली ही एकांकिका सुरुवातीला जी लिहिली होती मास्तरांनी, आम्ही योगेश सोमणांना मास्तर म्हणतो, तर ती एकांकिका लिहिली होती काही कॉलेजमधल्या मुलांसाठी. ते आले होते पुरुषोत्तमसाठी, एकांकिका पाहिजे होती त्यामुळे त्यांनी लिहिली होती, पण त्यांनी काय फार बरी केली नव्हती. आता ते जे बघत असतील कदाचित तर त्यांना ते कळेल. विपुल साळुंके होता, तर तो पण आता ऍक्टर आहे, पण आता खूप चांगलं काम करतोय. तर त्यावेळी त्यांच्या ग्रुपनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता, लेखनाचं बक्षीस मिळालं होतं, पण त्यांना काहीतरी मिळालं नव्हतं. पण त्याच्यानंतर मग योगेश सोमणांनी ठरवलं होतं की ही एकांकिका मला माझ्या शिबिरातल्या त्या शिबिरात जी ती एकांकिका लिहिली होती तर त्या मुलांना घेऊन करायचं. आणि मग त्याच्यानंतर ती एकांकिका आम्ही चौघांनी, मी, हेरंब जोशी, गणेश इनामदार आणि सचिन हगवणे पाटील, आम्ही चौघांनी मिळून भरपूर एकांकिका स्पर्धेत 1 वर्ष पहिला आमच्याकडेच होती. त्यातली एक एकांकिका स्पर्धा मला अजूनही आठवते, ती म्हणजे रत्नागिरीची काशीनाथ घाणेकर एकांकिका स्पर्धा. उदय सामंत हे अरेंज करतात ती. सो त्या स्पर्धेत आम्ही पहिले आलो होतो आणि खूपच प्रशंसा झाली होती. मग येस, ती एक अजरामर गोष्ट होती आपल्यासाठी आणि खूपच लाईफ चेंजिंग होती ती. बरंच काय काय शिकायला मिळालं त्याच्यात. मला ऍक्च्युली आता तुला इथून असं विचारायचंय की तू सिरियल मध्ये काम करायला सुरुवात केली, माझ्या मते माझ्या प्रियाला प्रीत कळेना. सो ऍक्च्युली माझ्या प्रियालाच्या जस्ट आधी एक सिरियल होती, तिचं नाव, आणि अमृताने केलेली ती सिरियल कधीची होती? म्हणजे सीन होता ती फार लेट होती. ती पुढचं पाऊल मध्ये आम्ही एक छोटासा सीन केला होता, पण ती 2012-13 नंतर आहे. ठीक आहे. अच्छा, मला वाटलं की ती आधी. नाही, सगळ्यात पहिली माझी जी सिरियल होती ती महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट हंट शो संपल्यानंतर मला झीनी लगेच विचारलं नव्हतं. मला ETV वरच्या एका प्रोडक्शन हाऊसनी विचारलं होतं, ते म्हणजे महेश तागडे, टेलेटेल मीडिया म्हणून आहे. तर त्यांची एक मालिका होती ज्याचं नाव होतं
लेक लाडकी या घरची. तेजश्री प्रधान हिरोईन होती. चैतन्य चंद्रात्रे म्हणून एक माझा मित्र आहे, तो हिरो होता आणि मी विलन होतो. सो ती माझी लॉजिकली पहिली एकांकिका आहे. पहिली अजूनही नाटकात जावं असं वाटतं. ती माझी पहिली सिरियल आहे आणि 8 महिने ती केली. त्याच्यानंतर मग माझी या प्रियालाची ऑडिशन दिली आणि मग माझी या प्रियाला कंटिन्यू झाली. पण मला एक सांग, तू आता पण सिरियल करतोय, तेव्हा पण सिरियल करतो, तेव्हाची सिरियल करण्याची पद्धत म्हणजे हे कॉम्प्लिमेंट आहे की असं नाही रे, चांगलं सांगतो. मला एक प्रश्न असं विचारायचा आहे, तू करतोस छान, कामच सुरेख करतोस, पण तेव्हा जी प्रोसेस व्हायची सिरियल करतानाची आणि आता जी आहे सिरियल चालू असतानाची, यामध्ये काही फरक जाणवतो? नाही, ऑनेस्टली असा काही फरक नाही आहे. हा खरं तर प्रश्न माझ्या अजून आधीच्या पिढीतल्या लोकांसाठी आहे, कारण की त्यांच्या वेळी खरा गेम होता तो. मी जे ऐकून आहे हे. सो विकास कदम जो ऍक्टर आहे, आता तो फार काम करत नाही, पण श्रीयुत गंगाधर टिपरे नावाची जी मालिका आहे त्यातला शिर्या, तर तो माझा एकदम खास मित्र आहे. तर तो सांगायचा बरेच किस्से त्या मालिकेचे. तर ते जे शूटिंग होतं ना ते खूप वेगळं होतं. पण जेव्हापासून मी काम करतोय, सो माझी जी सिरियल होती माझी या प्रियाला, ती बालाजीची पहिली मराठी सिरियल होती, बालाजी टेलिफिल्म्सची. आता बालाजींनी तर त्याआधी बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि हिंदी मालिका केलेल्या आहेत. सो त्यांचा सेट पॅटर्न होता, तोच फक्त फॉलो होत होता. आणि तेच रे, म्हणजे काय म्हणतात, असं बोंगा वाजला की कामावर जायचं, बोंगा वाजला की जेवणाचा ब्रेक होणार, आणि मग ते एकदम मेकॅनिकल सगळं प्रोसेस आहे. तर खूप असे मायन्यूट बदल आहेत जे काय झालेले आहेत ते, पण असं काही फार बदल नाही झालेला आहे. मी म्हणेन थोडस काय म्हणू, टायटल ट्रॅक्स मध्ये बराचसा फरक जाणवतो. हे जे माझी या प्रियाला प्रीत कळेना आहे, किंवा आभाळ माय नाही, कुंकू, किंवा अजून कुठल्या असंभव, किंवा अजून बऱ्याच अशा काही मालिका आहेत ज्यांचे टायटल ट्रॅक खूप फेमस होते. ते आत्ता टायटल ट्रॅक जरा असे तितकी म्हणावी तितकी मजा येत नाहीये. आणि प्लस टायटल ट्रॅक आता लावतही नाही सिरियल मध्ये. तेवढं महत्व राहिलेलं नाहीये. मग ते एपिसोड मध्ये कुठे कुठे मध्ये मध्ये येत असतं. सो तो एक फक्त ड्रॉबॅक मी म्हणेन जाणवतो. त्यांचं असं म्हणणं आहे की सिरियलचं टायटल सुरू झाले की लोक उठून काहीतरी दुसरं काम करतात आणि आता ते त्यांचं बिझनेसवाल्यांचे काय गणित आहे ते मलाही नाही माहिती, आणि मला त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही, कारण की मी स्वतः त्या बिझनेसमध्ये आहे. सो आय एम ऑल्सो अ पार्ट ऑफ दॅट बिझनेस. तर त्यामुळे मी त्याच्याबद्दल असं नाही म्हणू शकत की ते चुकीचं आहे किंवा काय आहे, कारण की तो बिझनेस आहे एंड ऑफ द डे. मला असं वाटतंय जर फरक असेल झाला ना, तर आता मला असं वाटतंय की लोकांना काय आवडतं त्या अनुषंगाने आजकाल मालिका जातात, त्या हिशोबाने जातात, ना की खरंच स्टोरीला जे खूप गरजेचं आहे. टीआरपी बेस्ड आहेत गणित, काही कितीही नाही म्हटलं तरी आहे. पण मला एक विचारायचं होतं की हे जे असतं की बाबा टीआरपी किंवा एक टीम असती कुठली की बाबा की लोकांना काय आवडतंय, मग हाच ट्रॅक चालू ठेवायचा, मग हे नक्की करतं कोण किंवा काय गणित आहे ते? ही टीम आहे, एक व्यवस्थित शास्त्रशुद्ध टीम आहे. जसं कॉर्पोरेट्समध्ये, IT फील्डमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये लोक आहेत नेमलेली की काय चालतंय, कुठला ऍप चालतोय, कुठल्या गोष्टी चालतायत, कुठल्या मार्केटमध्ये कुठली गोष्ट नवीन आली की ती कशा पद्धतीने चालते. तसंच चॅनललाही बरेचसे लोक आहेत जे खरंच जाऊन बघतात, रिसर्च करतात. मी खरंच डोळ्यांनी बघितलेले आहे. म्हणजे बऱ्याच बायकांचे जाऊन इंटरव्ह्यूज घेतात, घरोघरी जाऊन इंटरव्ह्यूज घेतात, विचारतात त्यांना खरंच काय आवडतंय काय नाही आवडतंय. मी म्हणणार नाही की समजा 10,000 लोक बघत असतील तर त्यातले 10,000चे इंटरव्ह्यू घेत असतील, नाही. पण मला असं वाटतंय त्यातले 70% लोकांचा इंटरव्ह्यू घेतात, आणि त्या हिशोबाने मग आकडेवारी ठरवतात. त्या हिशोबाने मग गोष्टी डिझाईन केल्या जातात. त्या हिशोबाने सगळ्या काय म्हणतात त्याला, सगळ्याची बांधणी होते, आणि मग ते त्या प्रकारे आम्हाला शूट करावं लागतं.
सो लोक आहेत नेमलेली त्यासाठी. आणि खरंच आता मी ना रिसेंटली शिरीष लाटकरांचा एक इंटरव्ह्यू बघितला आणि ते म्हणाले की पूर्वी 100 घरं मिळून 10 टीव्ही असायचे, आता असं झालंय की 100 घरात टीव्ही आहे, त्यामुळे 100 जणांच्या 100 चॉईसेस आहेत. पूर्वी 10 लोकांचे फक्त चॉईसेस होते, तर ते त्या हिशोबाने सिरियल बनायचे. पण आता 100 लोकांचे वेगवेगळे चॉईसेस आहेत, तर त्या हिशोबाने बनतायत आणि त्यात काही चुकीचं नाही वाटत मला. म्हणजे रादर मी म्हणेन तूच बऱ्याचदा असा एखाद्या मालिकांची किंवा एखाद्या कलाकृतीची, एखाद्या आता आमचीच मालिका, त्याची बरेचदा तू चिरफाड करत असतो की हे असं कसं, की ते तसं कसं, हे असं काय, मग ती तिथून का अशी आली, मग ते कसं काय, मग इतके लोक आहेत, मग इतकं मोठं साम्राज्य आहे तुमचं, मग ते इतकं छोट्या प्रमाणावर काय, कारण लोक सगळ्या गोष्टी, प्रश्न आहेत सामान्य जनतेचे, माझे पडलेले प्रश्न आहेत. हे बघ, सामान्य नाहीयेस तू. सगळ्यात पहिली गोष्ट तू सामान्य नाहीयेस, कारण की तू या क्षेत्रातला आहेस. तू एक क्षेत्र जवळून बघितलेलं. आता तू विषय काढला म्हणून मला साधे प्रश्न पडले होते, आता लोकांना सुद्धा विचारेन मी. आता जर आदित्य किर्लोस्कर हा जर एक 500 आणि 1000 कोटीचा संपत्तीचा मालक जर सिरियल मध्ये दाखवलाय, तर त्याला 4च ड्रेस कसे असू शकतील? काहीतरी वेगळं पाहिजे ना. तुला असं वाटतंय 4 ड्रेस आहे, पण आता फॉर एक्झाम्पल मी माझ्याकडे माझ्या स्वतःकडे, सो मी ऍज प्रसाद जवादे, माझ्या स्वतःकडे जिम वेअर म्हणजे व्यायामाला जाताना माझ्याकडे 4 काळ्या रंगाचे टी शर्ट आहेत. ठीक आहे, ड्रायफिटचे 4 वेगवेगळे टी शर्ट आहेत. आता ते मी रोज तेच घालतो समजा, किंवा आठवड्यातनं किंवा महिन्यातनं 12 वेळा ते दिसत असतील, तर तू म्हणशील का की रोज तोच कसा काय घालतो? नाही, मी रोज तो नाही घालतो. रोज तो टी शर्ट बदललेला आहे. तुला असं वाटतंय कारण की आदित्य किर्लोस्कर कडे बॉटल ग्रीन कलरचे सूट 4 आहेत, असू शकतात. असं असू शकेल, असं मी समजतो. तेच मी म्हणतो तुला की बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि मुळात मला असं वाटतं की गाभा, जसं तुम्ही म्हणता की आजकाल कंटेंट राहिले, तर कंटेंटकडे तुम्ही लक्ष पण देत नाही. मी त्या विषयावर प्रेक्षक म्हणून, सामान्य प्रेक्षक म्हणून मी त्या विषयावर काय जास्त बोलू शकत नाही. माझ्या मित्राची सिरियल आहे, त्यामुळे खूप छान चाललेली आहे, त्यामुळे त्या विषयात काही जास्त बोलू शकत. नंबर 1 मालिका आहे झी मराठीवरती, आणि मला खूप बरं वाटतं त्याचा भाग व्हायला, कारण की बऱ्याच वर्षांनी मी झीवर आलोय परत. 2015ला शेवटची मालिका केली होती, असे हे कन्यादान. ती फार काळ चालली नाही, 8च महिने चालली ती, पण ती फेमस होती. ती फेमस होती, म्हणजे अजून सुद्धा त्याला कोण भेटले, अहो तुम्ही कन्यादान मध्ये काम केलं होतं असं विचारतात, तर ते बरं वाटतं. पण ती फार काळ चालली नाही. तर आता बऱ्याच दिवसांनी अशी एक मालिका करतोय जी आता 1 वर्ष आणि 3रा महिना चालू आहे हा, आणि कन्सिस्टंटली 15 महिन्यांपैकी 14 महिने ही नंबर 1ला आहे. 1 महिन्यातले काही आठवडे फक्त वर खाली झालं असेल, पण 14ही महिने आम्ही नंबर 1 आहोत. तू मध्यंतरी हिंदी सिरियल पण केली होतीस ना? नाही, हिंदी सिरियल नव्हती मी केली कुठलीच. हिंदी फिल्म्स केल्यात. हिंदी फिल्म्स केली होती. हिंदी सिरियल मी आजपर्यंत एकही केलेली नाहीये. माझ्या ते मलंग केली होती. मलंग नावाचा एक सिनेमा केला होता. ऍक्च्युली माझी याची सुरुवात, हिंदीची सुरुवात झाली, मी बराच काळ काम करत होतो मराठी. मी सांगेन तुम्हाला की कधी तुम्ही सन ऑफ सरदार बघितला तर त्यात एक गाणं आहे, ते तुम्ही लावा. नाही, ते पण ऍक्च्युली विकास दादामुळे झालेलं. विकास कदमांसोबत मी, विकास कदम प्रसाद आहे, आणि त्याच्याबरोबर अजून एक झी मराठीतला ऍक्टर आहे त्या गाण्यात, हार्दिक जोशी, राणादा. ते दोघंही त्या गाण्यात आहेत, आणि त्याला माहित नव्हतं की राणादा, टाक ना कुठेतरी ते क्लिप मिळाली तुला, खाली टाकेन ती, आणि त्याला पण माहित नव्हतं की राणादा सुद्धा ह्याच गाण्यात त्याच्या बरोबर आहे. आणि मी त्याला दाखवलं. आमचे त्या काळातले आमचे ते दिवस मजा येत. म्हणजे अजून पण केले होतेस ना कुठल्या? सो काय झालं की माझी खूप इच्छा होती की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करावं. सिरियल केल्या, सिरियल नंतर ऑब्व्हियसली इच्छा होते सिनेमांमध्ये काम करायची, तसं मी केलेत काय काय प्रयत्न. सो ते तर सन ऑफ सरदार तर असं बाय फ्लूक घडलेलं. मी विकास दादा सोबत असंच गेलो काय ऑफिसमध्ये,
आणि त्यावेळी तो रोल कोणीतरी शोधत होते. मला बघितलं, ये करेगा क्या? मी म्हटलं हो करेगा. म्हटलं चलो. तर ते तसं घडलं होतं. पण त्याच्यानंतर मी खूप सिरियसली घ्यायला लागलो, की मी एक वर्कशॉप केलं होतं मुकेश छाबडाचं. तर त्याच्यात मी त्यांचं ते वर्कशॉपच्या शेवटी नाटक बसवतात एक, तर तिथे मी असिस्ट केलं होतं. तर मी असिस्ट करताना मी काही ऑडिशनही दिल्या होत्या त्यांच्या इथे. तर त्याच्यात मी एक ऑडिशन दिली होती, ती म्हणजे छिछोरे नावाच्या सिनेमाची. छिछोरे, सुशांत सिंग राजपूतचा, नितीश तिवारीचा सिनेमा. नितीश तिवारींनी डिरेक्ट केला होता. तर त्याच्यात एक छोटासा रोल होता, ट्रेनचा सिक्वेन्स. तर त्याच्यात मला तो ब्रेक मिळाला. आणि त्यानंतर मलंग कसा घडला, तर मलंग नावाचा सिनेमा केला मी. आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी हिरो हिरोईन होते आणि मोहित सुरी डिरेक्टर होतं. ऍक्च्युली त्या सिनेमात अमृता खानविलकर होती आणि अमृता खानविलकरला मोहित सरांनी विचारलं की तेरे कोई दोस्त है क्या पहचान के, जो मराठी ऍक्टर आहे वगैरे. सो मग अमृताची जी मॅनेजर होती त्यावेळेची, प्रेरणा सूर्यवंशी नाव तिचं, तर तिने मग टेक ओव्हर केलं. त्या स्पेसिफिक रोलसाठी ऑडिशन्स घेतल्या. तर त्यात मी ऑडिशन दिल्या. भरपूर जण आले होते, आपले सगळे मराठीतले माझे बरेचसे मित्र. तर थँकफुली ते झालं माझं. आणि सो मी मग तेव्हा मोहित सुरी सोबत काम केलं. आणि मी तो माणूस मला आवडेल सांगायला, तो खूपच म्हणजे ब्रिलियंट माणूस आहे यार मोहित सुरी. म्हणजे त्याचे सिनेमा जे तो करतोय, म्हणजे असं वाटू शकतं ना की काय एक सगळे एकसारखे सिनेमे करतोय. आशिकी, आशिकी 1, आशिकी 2 किंवा साधारणतः अशाच जॉनर आहे ना त्याचा. लव्ह आणि ब्रेकअप्स आणि हे ते. पण इट इज हिज चॉईस टू मेक दोज फिल्म्स. आणि तो त्याच्यात अव्वल आहे, त्यामुळे तो ते करतोय. पण त्या माणसाचं नॉलेज सिनेमांबद्दल, टेक्निकल बद्दल तो जबरदस्त आहे. सो मी त्या सिनेमात काम केलं. ऑलमोस्ट 40 दिवस शूट करत होतो मी. आणि त्याच्यानंतर मग माझी छान गट्टी जमली त्यांच्यासोबत. त्यांना मी आवडलो. आणि मग एकाएकी दुसरी फिल्म जेव्हा ते करत होते, एक विलन रिटर्न्स, तर त्याच्यात त्यांनी त्याच्यात मी जो रोल केलाय, तर त्या रोलसाठी अजून एक कुठला तरी मुलगा कास्ट झाला होता. त्यांनी शूट पण केलं. पण त्यांना काय वाटलं काय माहिती, देव जाणे. तर त्यांनी अक्षरशः आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी त्याला रिप्लेस केलं. तर दुसऱ्या दिवशी रात्री मला फोन केला त्यांनी की मोहित सर, त्यांच्या डीएने फोन केला, मोहित सर बात करना चाहते हैं. तो मी म्हटलं हाँ सर, तू करेगा क्या, ऐसा ऐसा है. म्हटलं येस. तर मग तसं एक विलन रिटर्न्स घडलं. आणि सो थँकफुली ते 2 छान मराठी हिंदी सिनेमांमध्ये मला काम करायला मिळालं. आता पुढं करायची इच्छा आहे का अजून? म्हणजे काय, जे त्या दृष्टीने चालू आहे प्रयत्न. सी मला मुळात काय, मला हा मनापासून वाटतं की हा खरा हिंदीतला कलाकार आहे. पण की एक आहे की एक चेहरा असतो हिंदीतला, की बघितलं की कळतं की मला जिकडे काम करता येईल, जिथे ऍक्टिंग करता येईल, या क्षेत्राशी निगडीत राहता येईल. म्हणजे मध्यंतरी मला ऍक्टिंगचा जॉब नव्हता आणि ऍट द सेम टाइम मलाही असं काही रिपिटेटिव्ह गोष्ट करायची नव्हती. तर त्यावेळी मी असिस्टंट होतो. बऱ्याच सिनेमांना मी असिस्ट केलं. हो, हा एक महत्वाचा आहे की त्याला खरा उत्तम डिरेक्टर पण आहे हा. म्हणजे आता ते नाही माहिती मला, कारण की त्याच्यात मनात खूप असं डिरेक्शन बद्दल असतं. म्हणजे माझी इच्छा असते सेटवर बसून मेकअप रूम मध्ये बसण्यापेक्षा मला मॉनिटरच्या बाजूला बसायला आवडतं. पण आतापर्यंत कशाला असिस्टंट डिरेक्टर? सो मी खूप पूर्वी जेव्हा मी मुंबईत गेलो होतो, आपलं सगळं नाट्य शिबिर नंतर मास्तरांसोबत 4-1 वर्ष घालवल्यानंतर मी जेव्हा मुंबईत गेलो, तेव्हा मी पहिले असिस्ट करायला लागलो. भीमराव मुडे आपले जे मराठीतले दिग्दर्शक आहेत, तर त्यांना मी असिस्ट केलं. 2-3 फिल्म्सला असिस्ट केलं होतं मी. आणि त्याच्यानंतर मग ते महाराष्ट्राचं सुपरस्टार झालं आणि मग बॅक टू बॅक सिरियल मिळत गेलं. तर तेव्हा काही जमलं नाही. पण आता मध्यंतरीच्या काळात म्हणजे 2018-19 नंतर मला असं मी थोडा हे झालं होतं की म्हटलं यार तेच काम करतोय आपण, काहीतरी वेगळं केलं पाहिजे वगैरे वगैरे. या सगळ्या ह्याच्यात मी मग विचार केला की मला
माझं जे दुसरं पॅशन आहे की डिरेक्शन, म्हणजे मला आवड आहे त्याची, मला खूप इच्छा आहे कधी पुढे मागे डिरेक्ट करायची सुद्धा. ते कधी घडेल माहित नाही, पण आय विश टू टेल अ स्टोरी. म्हणजे मला स्वतःला माझी गोष्ट सांगायची खूप इच्छा आहे. तर मी विचार केला होता तेव्हा की बाबा आता पुढे जाऊन सगळं कॉर्पोरेटच आहे, सगळे कॉर्पोरेट प्रोड्युसर्सच आहे, सिंगल प्रोड्युसर्स आता खूप कमी आहेत. तर मग आपण कॉर्पोरेटमध्ये आपण सुरुवातीपासून काम करूया, जे की डिरेक्शन मध्ये. मग अक्षरशः थर्ड असिस्टंट पासून मी सुरुवात केली. सो तसं मी थँकफुली मला थर्ड नाही मिळाला, मला सेकंड मिळाला. तर तसं मी RSVP म्हणजे RSVP प्रोडक्शनची एक अँथॉलॉजी आहे. अँथॉलॉजी म्हणजे 4 फिल्म्स एकत्र. तर 4 डिरेक्टर्स आहेत. त्यातली एक रीमा दास म्हणून डिरेक्टर आहे, जिनी विलेज रॉकस्टार नावाची एक फिल्म केली होती, जी खूप फेमस होती. नॅशनल अवॉर्डही आहे त्याला आणि ऑस्कर नॉमिनेशन पण आहे आणि बरंच रेकग्नायझेशन आहे. तर त्या बाईला मी असिस्ट केलं होतं ऍज अ सेकंड असिस्टंट डिरेक्टर, आसाममध्ये जाऊन. आसामीज फिल्म होती ती. अरे वा. सो ती एक फिल्म केली. त्याच्यानंतर अजून एक फिल्म केली, तुमसे ना हो पाएगा असं त्याचं टायटल होतं आधी. सॉरी, त्याचं नंतर टायटल झालं तुमसे ना हो पाएगा. आधी त्याचं टायटल होतं अनु आंटी. तर काय नाव होतं? अनु आंटी. पहिलं नाव होतं अनु आंटी. त्याच्यानंतर ते चेंज होऊन आता हॉटस्टारवर जी एक फिल्म आहे, वेब फिल्म आहे, तुमसे ना हो पाएगा, तर त्याला मी असिस्टंट होतो. पण ती फिल्म मी पूर्ण नाही करू शकलो, कारण की त्याच्यानंतर बरेच काय काय घरातल्या गोष्टी चालू होत्या, तर त्यामुळे मला ती अर्धवट प्रोजेक्ट सोडून यावं लागलं. अच्छा. आणि मला अजून एक विचारायचंय, येस. तुला सिरियल, आता हे जे काम करतोस, पण तेव्हा मला असं नेहमी होतं की आम्ही डिस्कस करतो सिरियल, आज शूटिंग करून आला की हे, किंवा एखादा सीन आला की तो त्याची मतं मांडतो की अशा पद्धतीनं पण होऊ शकतो, तसा पण होऊ शकतो. आम्ही दोघे एकत्र जेव्हा बघायला बसतो एखादी सिरियल, त्याचीच अशी सिरियल नाही, दुसरी कोणतीही सिरियल, मग तुला असं वाटतं की आपण एखादी सिरियल डिरेक्ट करावी? नाही ऑनेस्टली काय म्हणतात त्याला, माझा हे नाही येतो. आता सध्या मला तर मी त्या स्पेसमध्येच नाहीये की कुठल्या डिरेक्शनच्या, आणि त्यातल्या त्यात मी तर म्हणेन सिरियल तर नाही, कारण की मला असं खूप वाटतं मनापासून सिरियल डिरेक्ट करणं हा खूप टफ जॉब आहे, खूप टफेस्ट जॉब. म्हणजे जितकं मला असं वाटतं फिल्म डिरेक्ट करणं त्याची एक वेगळी स्ट्रगल्स आहेत, पण सिरियल डिरेक्ट करणं पण खूप मोठं टास्क आहे, आणि तो त्यांनाच जमतो जे करतायत आता ते. पण सिरियल तर नाही, डेफिनेटली. फिल्म करशील? तेच सांगतो ना की मला मला माझी एक गोष्ट सांगायची, आता ती फिल्म स्वरूपात आहे, वेब सिरीज स्वरूपात आहे, की काय माहिती आता पुढे मागे सिरियल स्वरूपात आहे, पण माहित नाही. पण माझी एक इच्छा आहे. आता मला एक सांग, लग्नाला 1 वर्ष झालं ना? 1 वर्ष विसरला. 4 महिने. अच्छा. 4 महिने आणि 7वा दिवस चालू आहे. नाही, त्याच्या सगळं लक्षात असतं, कारण की 1 दिवस जरी सुट्टी मिळाली की तो लगेच मुंबईला पळतो. म्हणजे बायको जिथे असेल तिथे पळतो, पुण्याला असेल किंवा मुंबईला असेल. कारण की सिरियल सुरू माझ्या ते लग्नानंतर 1 महिन्यातच तू आलास ना साताऱ्याला? 1 महिन्यात लगेच. नोव्हेंबर मध्ये माझं लग्न झालं, डिसेंबर मध्ये बोलणी झाल्या, आणि जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी मी पहिल्याच दिवशी, हो, त्याच्या 8 दिवस आधीच मी 1 जानेला मी मागच्या वर्षीच्या 1 जानेला मी साताऱ्यात होतो. बघ मित्राचं प्रेम किती आहे. हो, 1 महिन्यात, लग्नानंतर 1 महिन्यातच तो आला. आणि तो माझ्यावर चिडला होता, लग्नाला का आला नाही. त्याला म्हटलं, अरे तूच ये त्यापेक्षा सातारा लग्नानंतर 1 दिवस भेटायला मला. आणि ते मी आलो डायरेक्ट. 1 वर्ष झाला तो मला रोज भेटतोय. आणि मी त्याला सांगितलंय असं की बाबा अजून तरी 3-4 वर्ष तरी तू साताऱ्यात असशील, अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की ही मालिका 4-5 वर्ष चालावी. साताऱ्यात कितपत राहावं हे माहित नाही. नाही, म्हणजे मला सातारा आवडलंच आहे, फक्त मग बायकोलाही घेऊन यावं. हा, मी तेच म्हटलं ना. पण माझी एक इच्छा आहे फार आहे की तुम्ही दोघांनी मिळून एक व्यावसायिक नाटक करावं. वा 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 वा. नाही, खरंच आहे. खरं सांगू का, बाकीत पण तुझं खरं ठरव.
माझी ती खूप अगदी छान आवडणारी अभिनेत्री आहे. ती वाचतोय आम्ही. उत्तम काम करते ती. मी त्याला पण म्हणतो नेहमी की हे असं काम करता आलं पाहिजे. नाही म्हणजे मला यार मी आता तिचं लक्ष्मी निवास नावाच्या मालिकेमध्ये आता सध्या ती आहे आणि मी बघतोय तिचं काम. ती जितक्या इझनी काम करते ना खरंच. आता ती माझे आता काय आहे ना, मी बोललो तर असं वाटेल की माझ्या बायकोची काय तारीफ करतोय, पण ते काय मी पण ती उत्तमच करते कारण की तिचा आवाज इतका अप्रतिम आहे. तुम्ही तिचं नियम वाटी लागू जर नाटक बघितलं तर खरंच की क्या बात आहे. मी त्याला त्याच वेळी इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं, तुझा आवाज इतका तू बघितलाच आहेस, आवाज इतका जबरदस्त आहे ना की हे सगळ्यांना मिळत नाही देणगी. खरंय. आणि ती नुसता वाचिक अभिनयातच नाटक खाऊन टाकते. तिने म्हणजे ती पण योगेश सोमणांचीच शिष्य आहे. ती आमचीच. तर त्यामुळे फक्त नंतरची बॅच आहे. हा. आणि आम्ही एका ग्रुपला पण होतो, व्हॉट्सअप ग्रुपला. आणि लॉकडाऊन बॅच नाहीये ती. लॉकडाऊनची बॅच नाहीये. आणि आम्हाला माहित पण नव्हतं की आम्ही एकत्र आहोत एका ग्रुपवर. तुला माहिती होतं का? काय आपला तो एक कुठला तरी ग्रुप होता, स्नेह पुणे. हो, स्नेहमध्ये होती ना, माहिती ना मला. हा, म्हणजे तुला माहिती होतं, मला माहिती नव्हतं. मला व्यवस्थित माहिती होतं. मग तेच मला विचारायचं की तुम्ही दोघं एकत्र नाटक करणार का? लवकरच, म्हणजे माझी खूप इच्छा आहे. आणि मला फार वाटत होतं की जसं ह्यांचं बिग बॉस संपलं तर ह्या दोघांना घेऊन जर एखादं, मी ऑनेस्टली सांगू तर मी वाचत पण आहे. अमृता, तू काय? मी वाचतोय. अच्छा, बघू. तर खरंच फार सुरेख होईल. म्हणजे एखादं कोण ऐकत असेल तर ज्याला इच्छा आहे नाटक काहीतरी प्रोड्यूस करायची किंवा ह्या दोघांना जर घेऊन केलं तर अप्रतिम नाटक होईल. कारण की प्रसादचा फॅन किती आहे मला चांगलं माहिती आहे. कारण की मला रोज पर्सनल मेसेज असतात की दादा आम्हाला प्रसादशी बोलायचंय, दादा. उगाच मला हे ना सगळं खूप खोटं वाटतं. एखाद दिवशी तुझा फोन घेऊन बघणार आहे. नाही, मी एकदा करून दिला तेव्हा तुला एका मुलीला व्हिडिओ बोलायचं होतं आणि मी ती कॉल पण लावून दिला होता. पण त्याच्यानंतर खूपदाच तिचा मेसेज आला, मी ब्लॉकच केलं. म्हटलं नको, उगाच हे नको असं करत जाऊ. तर मला अजून की आता जे खरं तुला अजून विचारायचं, आपण ज्या ह्याच्यावरून आलो की रंगकर्मी म्हणजे थिएटर आणि हे, तर आजकालची जी पिढी येणार आहे, मी काही संदेश देणार संदेश मी द्यायला तुला सांगतच नाही. मीच स्वतः शिकतोय, मी काय संदेश देणार आहे? मी तुला संदेश द्यायला सांगतच नाही. पण हल्ली एक आहे बघ की इन्स्टावरनं रील करून पण अभिनय क्षेत्रात यायला लागलेत. बोलताना शिट्टी वाजली एकदम. तर अभिनय करून जे ह्या क्षेत्रात येत आहेत, म्हणजे रील वरचा अभिनय करून, तर ते तुला पटतं का रे? तुझे बाबा जेव्हा तुला म्हणाले होते की नाटक बिटक काही करू नको, पहिले शिकून घे, तर तू काय केलंस? पहिल्यांदा नाटक केलं? नाही, पहिले काय केलंस? शिक्षण केलं. पहिले शिक्षण घेतलं. मग का नाही गेलं डायरेक्ट नाटकात? आमच्या वेळची परिस्थिती माहितीच होती ना. सेम. आत्ताची परिस्थिती काय वेगळी आहे? आत्ताची परिस्थितीच ती आहे की अरे आमची दोघांची रील्स बघून कास्टिंग करतायत, फॉलोअर्स बघून कास्टिंग करतायत, तर ते काय करणार आहेत बिचारे मला सांग? ते नाटकाचा ग्रुप शोधत बसणार आहे का? नाही, पण काहीतरी स्टेजचा काहीतरी अभिनयाशी काहीतरी पाहिजे ना. सगळं बरोबर आहे, सगळं मान्य आहे. पण मुळात ज्या गोष्टी आता, अरे मला एक सांग, जे मार्केट डिमांड करतायत त्याला तू ऑफ कसं काय जाऊ शकतोस? त्याला तू म्हणजे आता, आणि मला मान्यच आहे, मी तर म्हणतच नाहीये, माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने नाटकात काम केलं पाहिजे एकदा तरी ऍटलिस्ट. पण आता रील करून येत आहेत तर त्याच्याबद्दल मला आक्षेप नाहीच आहे. आणि मी म्हणतोय नसला पाहिजे लोकांना, कारण की आता तो रील चांगले करतोय की नाही मी म्हणतोय त्याच्याबद्दल बोला. त्याचे रील बरे आहेत का उगाच आपलं ट्रेंडिंग काहीतरी गाणं घेतलंय आणि ते करतोय? काहीतरी युनिक काहीतरी करत असेल, ट्रेंडिंग गाणं घेऊन नसेल करत आणि तरी तो ट्रेंड होत असेल किंवा त्याची रील ट्रेंड होत असेल, तर मी म्हणेन की त्याला निवडा. आणि जे मग एकांकिका स्पर्धा, नाटक किंवा एकांकिका स्पर्धा करतात, तो मार्ग आहेच ना. तो मार्ग आहेच, तो मार्ग होताच आणि तो मार्ग अजूनही पुढे अस्तित्वात राहणारच आहे. पण हाही एक मार्ग, हे एक दालन आता उभं. पण हे शॉर्टकट नाही वाटत? कुठलं शॉर्टकट? लॉंग टर्मचं नाही वाटत? त्यांना त्यांची केवढी घासावी लागतं त्यांचे 10K फॉलोअर्स मिळवण्यासाठी. 10K फॉलोअर्स मिळाल्यावर ते केक कापतात. तू विचार कर केवढा आनंद होत असेल आणि त्यांनी केवढी मेहनत घेतली असेल त्याच्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. मग
ती पण एक प्रकारची मेहनतच आहे. आणि मी अबाव ऑल हे सांगतोय ना तुला, आता तू म्हणशील की काय म्हणतात त्याला, काही काही जण, मी तेच म्हणतो ना, चांगले ट्रेंड, स्वतः ट्रेंड बनवतोय तर आपण त्यांच्याबद्दलच बोलूया. जे ट्रेंड फॉलो करतात त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार आहे. तुला सांगतो, म्हणजे आमच्या काही अनुभव आहेत आमच्या इथं किंवा भागात, की बाबा काय जे एकांकिका स्पर्धा करतायत मुलं किंवा हे, पण आता कसं आलंय, नवीन पिढीची जी मुलं येतात, की आता काही जे इन्स्टिट्यूट, म्हणजे साताऱ्यात जे जुने रंगकर्मी आहेत किंवा की अशी ते मुलांना एकत्र करून एकांकिका स्पर्धा आणि हे शिकत. पण हल्लीची पिढी असं आली की मला त्यांच्याकडनं नेहमी ऐकायला मिळतं की अरे काय सांगू तुला, एकांकिका केली त्यानं, एक स्पर्धा केली आणि झाला तो दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी युट्यूबच्या वेब सिरीजला गेला. मग मी त्याला फोन केला की बाबा एकांकिका स्पर्धेला आहे असं एकांकिका, तू येतोस का? तर त्यानं मला डायरेक्ट मानधन विचारलं की तुम्ही मानधन किती द्याल स्पर्धेला. म्हणजे युट्यूबची एक सिरीज केल्यामुळे तो एकांकिकेमध्ये मानधन विचारत होता. हो, म्हणजे आता कसं आलंय, तो आता त्याचा प्रॉब्लेम आहे, मी तर म्हणेल. ही आता हळूहळू अशा पद्धतीनं पण व्हायला लागलंय. सी यार हेरम, कसं आहे ना, म्हणून मी म्हटलं की आपण त्यांच्याबद्दल बोलूया जे जेन्युइनली काहीतरी करू पाहतात. हा तो एक वेगळा विषय आहे की ह्या लोकांचं काय गणित, की हे असे की बाबा एक युट्यूबची सिरीज केली काय की लगेच एकांकिकेसाठी मानधन मागताय किंवा सिरियल मध्ये, हे मला माहित नाही. पण कसं आहे ना, हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. रील वाल्यांचं मी म्हणतोय यार, मी काय सांगू, आता मी स्वतः रील करतो, माझी बायको रील करते, तू करतो रील, तुझी बायको रील करते. फेमस तिनंच केलं ना आज. जे इन्स्टा महाराष्ट्रात खरं फेमस आहे हे पहिलं अमृता देशमुखनच फेमस नाही, म्हणजे पण तिची करण्याची पद्धत वेगळी होती. म्हणजे ती थोडी क्रिएटिव्ह पद्धतीचं करत होती की जे त्यावेळी कोणीच करत नव्हतं. तेच जे आता तुम्ही जे करताय त्याची सुरुवात खरी माझं बेसिकली माझं असं म्हणणं आहे की काही हे तुमचा मार्ग तुम्ही निवडायचा आहे एकतर, तुम्हाला वाटतंय त्यातनं. आणि राहिला प्रश्न, जे एकांकिका करत जे मोठे होऊ पाहताय किंवा ते कामं मिळवू पाहतायत, तर त्यांची लाईफ खूप लॉंग आहे. त्यांची या क्षेत्रातली लाईफ खूप जास्त काळ असणार आहे, रादर देन फक्त रील्स करत करत जो सिलेक्ट होईल त्याच्यापेक्षा कंपॅरिझन मध्ये. पण जर तो पण ऍक्टर, रील्स वाला पण एखादा ऍक्टर जर का खूप चांगला असेलच तर त्यालाही कोणीच थांबवू नाही शकत. पण आता मला असं वाटतंय प्रत्येकाकडे दोन ऑप्शन आहेत की चांगले रील्स करत करत किंवा मी माझे फॉलोअर्स वाढवत किंवा इन्स्टावर बेसिकली मी माझं टॅलेंट शोकेस करून मला जर का कामं मिळवायची आहेत, तो एक मार्ग आहे. आणि एक दुसरा मार्ग म्हणजे नाटक करत करत मला या क्षेत्रात कामं मिळवायची आहेत ऍज अन ऍक्टर म्हणून. हे दोन मार्ग आहेत आणि दोन्हीही मार्ग मला असं वाटतंय आत्ता तितकेच योग्य आहेत आणि काय म्हणू अयोग्य पण आहेत यार. कारण की आपणही नाटकात कधीपासून कामं करतोय यार आणि आपल्याला कधी ब्रेक मिळाला. 2003 पासनं आपण नाटकात व्यवस्थित काम करायला लागलो. 2005 पासून आपण एकांकिका स्पर्धा खेळायला लागलो, जिंकायला लागलो. 2007-8 ला आपण व्यावसायिक नाटकात काम करायला लागलो होतो. आणि कुठे मग जाऊन 2013, 11, 12 ला आपल्याला कुठे मालिकांमध्ये काम करायला मिळालं. हा उगाच मला असं वाटतं डिबेटचा विषय बनवला जातो. आता बरेच दिवस मी त्याच्या मागे रील करायला दोघांना कधी रील करणार, लाज वाटते. हो खरंच आहे. पण मला या व्हिडिओच्या शेवटी एक रील टाकूया आपण. खरंच आहे, टाकूया आपण, नक्कीच टाकूया. मला आता सांग की ही पारू सिरियल एक्झॅक्टली तुला मिळाली कशी? मला तर असं वाटतं की माझं लग्न झालं आणि सॉरी पण मला माहित नाही यार, मी अचानक काय प्रकाश झोतात आलो म्हणून मला ही मिळाली का जेन्युइनली मित्राचं प्रेम का जेन्युइनली मला माझं काम आवडतं म्हणून मिळाली किंवा की मी खरंच ऑडिशन दिली आणि ती ऑडिशन आवडली लोकांना,
कशामुळे मिळाली हे तू त्यांनाच विचार, ज्यांनी मला ही मालिका दिली, पण मला मिळाली आणि मी त्याच्यात काम माझं मनापासून करतोय. नाही, ते सगळ्यांना दिसतच आहे. मग मला एक सांग, अमृता काय म्हणते सध्या? तर 1 वर्ष झालं लग्नाला. अमृता म्हणजे काय माहिती, शी इज द बॅकबोन ऑफ हुएव्हर आय एम राईट नाऊ. म्हणजे तीच आहे, तिच्यामुळेच घडतंय हे सगळं. अमृतानी मध्यंतरी आमचे काय काय एक गोष्टी चालू असतात त्या चर्चेमध्ये तिचं असं म्हणणं होतं की नाही प्रसाद, हे सगळं तू तुझ्यासाठी करतोय, किंवा ते सिरियल वरनं काहीतरी विषय चालू. म्हटलं तुला काय वाटतं, मग इथे काय करतोय मी? तुझ्यासाठीच आहे ना मी इथे. तर ती म्हणाली नाही, तू माझ्यासाठी नाही आहेस, तू तुझ्यासाठी आहे आणि आपल्या संसारासाठी आहे. सो आता तू मला विचारतो ना अमृता काय म्हणते, कशी आहे, तर म्हणजे दिवसागणिक मी नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन पर्स्पेक्टिव्ह शिकतोय तिच्याकडून आयुष्याकडे बघण्याचे, आणि ते फार अमेझिंग आहे. आणि म्हणजे मला असं वाटतंय मी खरंच लग्नासाठी बनलो होतो, मी सिंगल लाईफ साठी बनलो नव्हतो. बरोबर. आणि मी पण सो माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी, जसं मी उत्तम स्वयंपाक करतो, मी उत्तम कॉफी करतो, खूप घर छान ठेवतो, मी खूप काळजी घेतो, मी खूप सरप्राईजेस, आणि उत्तम श्रावण बाळ आहे हा. खरंच आहे, मी त्याला चेष्टेनं राजहंस म्हणतो, उत्तम श्रावण बाळ आहे. कारण की मी त्या घरातल्यांची काळजी घेतो हा, कारण की ह्याच्यासारखं कोण घेताना मी अजून बघितलेलं नाही. ते डिफॉल्ट आहे, ते काय हे नाहीये. पण म्हणजे लोकांना असं वाटतं की हा इतका इमोशनल कसा आहे, सारखा रडतच. मला असं वाटतं माझ्यातला जो मेन इमोशन जो आहे, मी एवढा इमोशनल का झालो, तर ते मी माझ्या आईमुळे झालो असं मला हेविली वाटतं. कारण की माझे बाबा प्रचंड प्रॅक्टिकल आहे, पण आई खूप खूप एक्स्ट्रीम आहेत. हा, तेव्हा तशीच होती जेव्हा तू आत होता तेव्हा. ते लोकांना एवढं अजून माहित नाहीये, भीषण होतं ते बिग बॉस. कारण की जी जवळची लोक आहेत त्यांनाच माहिती आहे अशी परिस्थिती कधीच कोणावर येऊ नये. कारण की तो ज्या पद्धतीनं जात होता ते कोणालाच माहित नाही, ते फक्त त्यालाच माहितीये आणि बाहेर आल्यानंतर जवळच्याच लोकांना माहितीये. त्यामुळे तो काय म्हणजे आता तू असं सांगतोय ते त्यांना कळणार नाही, पण सो माझ्या आईचं एक ऑपरेशन झालं होतं, तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि ते युट्रस कॅन्सर डिटेक्ट झाला होता. तो कॅन्सर काढला आणि त्याच्यानंतर जस्ट 1-2 महिन्यानंतर मी बिग बॉस मध्ये गेलो. सो नाव यू कॅन इमॅजिन की माझ्या डोक्यात काय काय ते चालू होतं. सो जस्ट तू सांगतोच आहेस तर व्यवस्थित सांगू. तू मग हे ट्रोल करतात त्यांच्याकडे तू कसं बघतोस? कोण ट्रोल करतं? एकंदरीत जे ट्रोलिंग होतं हल्ली. मला ट्रोल करायची हिंमत कोण आहे रे? होत असतं, मला नाही फरक पडत. म्हणजे एकतर मला खूप कमी करतात असं मला वाटतं. मला प्रचंड कमी करतात ज्या प्रमाणावर मी जो याला ट्रोल करतो त्याच्यावर मग बाकीचे. मला ते खूप बरं वाटतं यार, म्हणजे अननोईंगली ती फौज तयार झालेली आहे आणि मी त्यांचा आभारी आहे. म्हणजे मला जे माध्यम मिळतात सांगण्याचे ते त्या सगळ्या याच्यावर मी सांगत असतो की मला अजूनही बरेचदा पारू मालिका बघत नाही, पण त्यांनी मला बिग बॉस मध्ये बघितलं असतं तर, आणि ते अजूनही त्याच बिग बॉस मधला प्रसाद म्हणूनच ओळखतात, तर त्यांच्यासाठी तर मी म्हणजे बॉस, मी आयुष्यभर ऋणी आहे त्यांचा. आणि सो ते लोक माझ्या पाठीमागे माझी ताकद म्हणून उभे आहेत. मी बरेचदा जेव्हा मी तितका असं म्हणू आता फेमस नव्हतो किंवा काय, म्हणजे मी तेवढी कामं नव्हती तेव्हा मी बरेच असे इंटरव्ह्यूज वगैरे बघायचो, तर बरेच जण म्हणायचे की मेरे फॅन्स ही सब कुछ है, मैं उनके लिए. तर ऍक्च्युली आता या साईडला आल्यावर मला कळतंय की खरंच फॅन्स असण्याचं भाग्य काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर मला कोणी ट्रोल केलं की माझे सवंगडी येतात आणि ते त्यांना झापू पाहतात किंवा त्यांना ब्लॉक करतात, ट्रोल काय म्हणतात, ब्लॉक आणि रिपोर्ट करून टाकतात लगेच. कारण की ह्या बिग बॉसच्या याचा फॅन क्लब खूप मोठा आहे. मध्यंतरी आम्ही दोघं एकत्र होतो, एक आजोबा आले चालत, असं ते शूटिंग चालू होतं आपलं हॉटेल प्रीतीला शूटिंग चालू होतं तेव्हा, तसे आजोबा आले, परत त्यांनी बघितलं असं तुम्ही बिग बॉस मधले का?
म्हणजे आणि ते- इतकं आहे की बिग बॉस मुळे तो एक ते म्हणणं पण आहे ना की जब जब लोग तुम्हारे बारे में बोल रहे हो तो समझो तरक्की कर रहे हो. हा हा एक डायलॉग टाकला असा तो बरोबर प्रोमो मध्ये लावून उभो. हो नाही मी किंवा शॉर्ट्स मध्ये पण नाही वापरणार. कॅमेऱ्याच्या माग पण काही लोक आहेत ते बोलतायत पारूचे डीओपी बसलेत. येस. हो त्यामुळं ते पण बघतायत आमची एकंदरीत. आम्ही असं जेव्हा असा पॉडकास्ट करतो त्यांच्या पॉडकास्टला मी बसलो होतो, आज माझ्या हा. पॉडकास्टला ते बसले. आणि बरेच दिवस सगळ्यांचीच इच्छा होती की तुला घेऊन पॉडकास्ट करायचं. आता आजच्या चर्चेचा शेवट मागच्या इंटरव्ह्यूला अमृतानं केला होता, ह्याचा तूच कर. याचा मीच करणार आहे कारण की माझी खूप इच्छा आहे. हा तुझा पॉडकास्ट हा उपक्रम जो तू चालवलायस तो तू कंटिन्यू चालवत राहा. आज मला दिसतंय हे 2 कॅमेरा आहेत. 2 कॅमेरा म्हणजे त्याचे मोबाईलचे कॅमेरा आहेत, त्याच्यावर तो शूट करतोय. एक गोडॉक्स आहे आणि एक मागे बल्ब आहे जो त्यांनी बॅकग्राऊंडला लावलेला आहे. तो तू जर अजून करत राहिलास तर छान म्हणजे 2 DSLR नाही पण आता चांगले जे काय कॅमेरे असतील त्यावेळेचे त्याचे 3 कॅमेरा येऊ. आणि काय पुढच्या वाढदिवसाला तू गिफ्ट दिलेस तरी चालतील मला. इथेच हा इंटरव्ह्यू समाप्त होतोय असं मी घोषणा करतो. आणि अरे मेल्या मी म्हणतोय की तू इतके करत राहा की तुझ्या व्ह्यूज मधनं तुला पैसे येऊन हे होईल. ते खर्च कशाला करायचे. घ्या चल तुझ्या वाढदिवसाला मी तुला 2 लाईट तरी गिफ्ट करतो. हे डन आहे. मला वाटलं DSLR म्हणायची तर लाईट म्हणते. ठीक आहे बघूया आपण काय लाईट मी नक्की दाखवेन. DSLR गेलाय आता. DSLR नाही आता नवीन कॅमेरे आलेत. हो पण तसा मोबाईल चांगला आहे आणि हे नाही. नो अबव ऑल पण तुझे मला एक लक्षात आलंय आता साताऱ्यात तरी बऱ्यापैकी लोक तुला फॉलो करतात आणि तुझे पॉडकास्ट बघतायत. सो त्या सगळ्यांना एकतर साताऱ्याला मला खूप मनापासून थँक्यू म्हणायचं कारण की साताऱ्यातली लोक खूप भारी आहे. आणि आमचा सातारा कसा वाटला ते सांग ना. साताऱ्यातली लोक खूप भारी आहे, खूप प्रेमळ आहे आणि खूप हेल्पफुल आहे. म्हणजे असं कधी चौकात कोणी विचारलं काय आहे तर ते तुम्हाला सांगतात व्यवस्थित जायचं कुठे. अनलाईक काही इतर गाव, आता मी त्या गावांची नावं नाही सांगणार कारण की मी पण तिथलाच आहे. आमची लोक डायरेक्ट सोडतात तुला. म्हणजे हे चांगल्या अर्थाने म्हणतो ना. हो चांगल्या अर्थानं. चल रे बस गाडीत सांगतो असं डायरेक्ट सोडतात त्याला तिथं. नाही पण आम्ही शूटिंग करतोय किती दिवस झाले आता 1 वर्ष झाला 2 महिने आम्ही शूटिंग करतोय. सगळेच खूप हेल्पफुल आहे आणि व्यवस्थित शूटिंग करू देतात. शूटिंगचं ऍटमॉस्फिअर इथे क्रिएट झालेलं आहे. लोकांना आता त्याचं कुतूहलही आहे आणि तितकंच ते सपोर्टिव्ह पण आहे. सो थँक्यू सातारा. आणि हा व्लॉग हा पॉडकास्ट तुम्ही साताऱ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा. तुम्हाला जर हा आवडला असेल तर याच्या चॅनलला म्हणजे सय्या हेरूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय तुम्ही सबस्क्राईब केलं थोडंसं तर मदत होते. एक छोटस बळ मिळतं की मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुमच्या इथे ती लिस्ट दिसत जाते. पण एक आलं आणि तुम्हाला एखादा नाही बघावं वाटलं थोडं वर करायचं पण सबस्क्राईब करा प्लीज. और बाकी भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, इतना बढ़िया दोस्त है सातारा में. तो ऐसा ही आपकी जो दुआ है वो हमारे ऊपर रखिए. बहुत बहुत शुक्रिया. कंट्रोल उदय. थँक्यू. झालं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.